नवरदेव आणि नवरीला साईडला का केलं तर चला सांगतो. नवरदेवची बुट चोरायला स्टेजवर एवढं धिंगाणा झाला की नवरदेवच्या पायाला लागलं, म्हणून त्यांना साईडला बसवलं. तर तुम्ही बघू शकता पायाला किती लागले. मग काय, बुट साईडलाच ठेवली होती पण कोणी घेऊन नाही गेलं. तर काय, आम्ही सगळे जेवायला बसलो आणि जेवण केलं आणि सगळे निघालो घरी. तर गाडी चालवायला मी होतो, तर सगळे घाबरून बसले होते. घरी पोहोचलो पण आमच्या आधी ट्रक पोहोचला होता. तर सामान उतरवलं आणि नवरदेव बघा किती खुश झालाय नवरीला आणल्यामुळं. तर काय, मस्त फटाके वगैरे फोडले, डीजे चालू झाला, सगळे खूप नाचले, मस्त डान्स केला, तुम्ही बघू शकता. मग काय, तेवढ्यात दाजीने मला खांद्यावर बसवलं. दुसऱ्या दाजीच्या खांद्यावर बसलो तर त्यांनी एवढं गोल फिरवलं आणि उड्या मारले की काय सांगू. थोडक्यात पडता पडता राहिलो. तेवढ्यात कपल डान्स केला सगळ्यांनी. शेवटी 2 वाजता डीजे थांबला कारण घरात एंट्री करायची होती. मग काय, रीतीनुसार नवरदेव आणि नवरीनी एकमेकांना चपातीने मारायचं होतं. तर काय, नवरदेव पण पडता पडता राहिला. मग मस्त एंट्रीला सरप्राईज पोस्टर होता. मग काय, उखाणा घ्यायची वेळ आली, उखाणा घेतला आणि एंट्री केली. तर भेटू लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, बाय.